टिंग टपाक डम डम. मी सांगून राहिली सासूबाई तुले, तू या इमोशनल ड्रामा जो चालू आहे आता तो कंटिन्यूच राहू दे. हा, सुरुवातीपासून जे करत आली ते तू व्यवस्थित करत आली. हा, तू हासरा चेहरा ठेव. तुले मी यायले जाऊ दे पोलीस स्टेशन मध्ये, शांताबाई पोलीस स्टेशन मध्ये गेली पाहिजे. तिले जाऊ दे. नाही तुले मी सोन्या नाण्यानं धुतलं, नाही तुले मी काजू बदामापासून खाऊ घातलं, तर नावाची काजल नाही. फक्त मी जे सांगत आहे ते ऐक तू. याच्यानंतर मी तू कधीच अत्याचार करणार नाही. समजा जर तू न काय त्याच्यावर पाणी फेरलं, हा, तर लक्षात ठेव, जो तुझ्या पोराले तुझ्या समोर मी जिंदा मारन. समजलं काय? मी काहीही करू शकतो. मी एक स्त्री आहे, मी काहीही करू शकतो. लक्षात ठेव. बिनफालतू पोलीस स्टेशन मध्ये टाक गावा काजले. शट अप. बिलकुल तिच्याबद्दलची माया लावायची, समजलं? हा, मी तुझी सून होय, मला काय माया लावायचे, तू मला माया लाव. अव मी एक टाइम उपाशी राहीन, पण तुला आता खाऊ घालन. पण तू माझे रूल फॉलो कर. मी जशी म्हणतो, जशी ऑर्डर फेकतो तशी कर. तू माया घरातले पुरे कामं करत जाय. सकाळचा दुपारचा आणि संध्याकाळचा स्वयंपाक तू करत जाय. बाकी सर्व कामं मी करत जाईन. तुला जो चटुरा लागन तो चटुरा मला सांग. काजू बदाम जे भारी भारी इन्ग्रेडियंट्स लागते खाले, ते सगळे तू मला माग. मी तुला आणून देईन. कुठूनही आणून देईन. मी माय केस इकन डोक्षाचे पण तुला आणून देईन. पण तू मी जे सांगतो ते तू फॉलो कर. आणि राहिली गोष्ट त्या पुरीले जे मी नाकारत होती ना, माझी नणदबाई, माझ्या नणदबाईला बोलावत जाय. हप्त्याच्या हप्त्या बोलावत जाय. तिचंही घर भरत जाय. मी माझे घर भरत जाईन, तिचंही भरून देत जाईन. पण तू आजच्या दिवस शांताबाईले जेलात टाकेपर्यंतचा जो प्रवास आहे तो सुखरूप होऊ दे. म्हणून तुझ्या चेहऱ्यावर हसी खुशी राहू दे. आणि तू पलटून जाय. का मी जे वाईट आहे ना ते शांताबाईला समज. शांताबाई जे चांगली आहे ते मला समजलं ना? तुला काय करायचं आहे तर जास्त मला बोलायला नको लावू. जास्त वेळ हाय नाही. आणि जास्त मी जोराने बोलन तर पूर्ण पडद्यावर पाणी फिरून जाईन. समजलं? नाही माझ्या पोराला नको मारू. माझ्या पोरीले बोलावत जाईन ना मी. काय माझ्या पोरीले बोलावत जाईन ना. हो ना चोनके बोलावते. त्या पोरीले बोलावते डोक्षावर बसाले, आणि त्या पोराले डोक्षावर बसवते दारू पिऊ. हो, मोठी सांगून राहिली चबड्या वानाची. तोंड सुद्धा कर लवकर, तोंड सुद्धा कर. नाही पाय, जे हाल नाही केले काजल ते हाल करन. बिलकुल तोंड चांगलं कर लवकर. काजल माझी सुनबाई. सुनबाई, काय बोलू मी? मला काही समजून नाही राहिलं. काजल काय बोलू? तिथे जाऊन आज काय बोलू? हा, बाहेर जाऊन पोलिसाई समोर मायाबद्दलची माया लाव. मी शांताबाईले थोडं वाईट पद्धतीचं, म्हणजे थोडं नेक्स्ट लेवलचं बोलन. एकदम नेक्स्ट लेवलचं नाही, थोडं पास्ट वालाच. तर बघ काय म्हणायचं सांगतो मी तुले. मी शांताबाईले बोलन तर तू म्हणजे एक संस्कारी सासू, आणि मायावर जे संस्कार टाकले त्याच्याबद्दलचा अभिमान तू यावाला, मायाबद्दलची माया, आणि मी त्यासाठी काय केलं काय नाही केलं हे सगळं तू तिला सांगजो. म्हणजे त्या पोलीसवालेले, आणि म्हणजे त्यांच्या समोर असं दाखवतो तू का बा मी एक वरिष्ठ सून आहे, आणि तू म्हणजे मी तुझी ऑर्डर झलतो, तुझी ऑर्डर फेकतो. मी त्या दबावाखाली आहे, आणि तुझ्याशिवाय मी काही विचारल्याशिवाय तुले कोणतं काम करत नाही. म्हणजे रिस्पेक्टफुल वुमन आहे तू माझ्यासाठी. समजलं ना? का बा आदरणीय व्यक्ती आहे. समजलं का? याच्या पुढे मी सांगणार नाही. आणि तिथं जाऊन का तसल बचल केलं तर आयुष्यभराची चचल बचल लक्षात ठेवतो. बरं ठीक आहे ना काजल, ठीक आहे बापा. पण याच्यानंतर मला अशी बांधून नाही ठेवशील ना वरती? अशी मला मारशील नाही ना? चटके नाही देशील ना? इंजेक्शन नाही लावशील ना? याच्यानंतर मी तुझे सगळं ऐकतो. तू म्हणतो तशी करतो मी. मला आता लयच बेकार वाटू राहिलं. मला दवाखान्यात नेशील ना? नाही, तुझ्या आईची शपथ, तुझी शपथ, माझ्या नवऱ्याची शपथ, बेवड्या नवऱ्याची शपथ, माझ्या पोराची शपथ, सर्व गावाची शपथ, देवाची शपथ, याची शपथ, त्याची शपथ, कुत्र्या मांजराची शपथ, डीटी मध्ये ज्याचं नाव घेतलं जाते त्याची शपथ. मी तुझ्यासोबत चांगलं म्हणजे चांगलंच वागन. समजलं? एक जे मी सुनीचा नातं असते, सुनीचा जो हक्क असते ते सगळे निभवून, आणि जो अधिकार आहे सुनीचा ते सगळे मी फॉलो करेन. समजलं? मी याच्यानंतर तुला कधी त्रास देणार नाही. फक्त शांताबाईले तू जेलची हवा दे. कम से कम 2-3 दिवसाची तरी त्यानं हवा खाल्ली पाहिजे. का कोणत्या क्राईम मध्ये? का खोटं बोलून पोलिसवाल्याला आणलं आणि समोरच्या व्यक्तीला फसवण्याचा प्रयत्न केला. ह्या क्राईम शांताबाईने केला. अशा बाबतीत तिला फसवणं आणि 2 दिवसासाठी तिला जेलात ठेवणं, आणि मग तिसऱ्या दिवशी आम्हीच काय करायचं काय करू ते बघू आम्ही. चल आता जे सांगितलं ते कर बरोबर. हे तोंड आहे ना, बस असंच ठेवायचं हासर. आणि थोडेसे इमोशन जागे करायचे. स्वतःच्या अंदरची जे जितपणा आहे, जो म्हणजे काय म्हणते गड्या त्याले, म्हणजे असा एक प्रकारचा गरुरपणा, घुरूर सुनीचा घुरूर आहे जसं तुले. आणि जसं काही तू एक मालकीण आहे घराची, तुझ्या हाताखाली सगळे जण आहे. राजेशाही थाट जास्त दूर काय जातं, राजेशाही थाट करायचा बाहेर गेल्यावर.
आणि मित्रांनो तुम्ही म्हणाल आता हे कसं झालं, त्यांना सजा व्हायला, आम्हाला समजा सजा व्हायला पाहिजे होती म्हणजे तुम्हाला लय चांगलं वाटतंय ना आम्हाला सजा झाली म्हणजे. भले हुशार आहे बाबा तुम्ही. तर आम्हाला सजा होईल पण थोडं सस्पेन्स पण बघून घ्या ना तुम्ही. आम्हाला सजा नुसतं काही हे अत्याचाराची सजा कशी काय मिळणार आहे, असे तर अत्याचार नेहमीच होतात ना सासून. आता नॉर्मल लाईफ मध्ये बघितलं तर असं नेहमी प्रत्येकाच्याच घरी सासू सुनीचा भांडण होत राहते, अत्याचार होत राहते. म्हणजे एकदम अत्याचार, मी तर एकदमच अत्याचार दाखवले म्हणा, पण तेवढे तर अत्याचार नाही होत, पण जे तू मी आहे ते तर चालूच राहते ना. तर त्यासाठी मला असं वाटतं की या तिघींना म्हणजे आम्हा तिघींना जेलची हवा देण्याच्या लायकीचे नाही आहे आम्ही. आम्ही असं काहीतरी मोठं काम करू, त्याच्यानंतर आम्ही जेलात जाऊ. समजलं का? चला हो बापा बाहेर. कोणी ऐकलं नाही ना, भीतीले कानं असते. कोणी ऐकलं असं तर त्याला आम्ही जेलात टाकू. शहाणपणा मारायचा नाही हरामखोरांनो. कमला कमलेश्वरी झुकेगी नाही साली. अरे मॅडम मी खरं सांगते तुम्हाला, मॅडम मी खरं सांगत आहे, ती बाई एकदम निर्लज्ज, एकदम बेशरम, एकदम हरामखोर बाई आहे. तिने म्हणजे असं तिला माहित पडलं अजून का मी पोलीस वाले घेऊन येत आहे, तिने तिच्या सासूला बाहेर काढलं आणि सासूवर दबाव टाकून सासूकडून असं खोटं बोलण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही समजून घ्या, मला समजून घ्या शांताबाई, तुम्ही समजून घ्या, मला समजून घ्या मॅडम, तुम्ही समजून घ्या. शांताबाई चुप रहा, खूप झालं तुमचं. आम्ही आमचे काम धंदे सोडून तुमच्या सोबत आलो आणि तुम्ही आम्हाला काय दाखवताय, काय दाखवताय तुम्ही आम्हाला? तुम्ही काय दाखवण्याचा प्रयत्न करताय आम्हाला? तुम्ही तर जेव्हा आल्या होत्या तेव्हा सांगत होत्या का त्या महिलेला माहित नाही की मी पोलीस घेऊन चालली म्हणून. म्हणजे ही जी काजल नावाची मुलगी आहे हिला माहित नव्हतं की पोलीस येणार आहे म्हणून. हिला माहित नव्हतं ना, मग हिला माहित कसं झालं? बरं माहितही झालं असेल तर त्यांच्या घरात असं काही वादच नाही जसं तुम्ही सांगत होत्या. अमय मॅडम काय झालं बापा, काय झालं म्हणजे? गंगाताई तुम्ही पण हवालदार या दोघींना अरेस्ट करा. ह्या दोन बाया नालायक आहे आणि लुचाड काम करतात, लोकांना फसवण्याचे काम करतात. ते एक संस्कारी बाई, त्यांच्या घरात एवढं चांगलं नैसर्गिक वातावरण, निसर्गरम्य वातावरण चालू आहे, असं त्यांच्या घरात गेल्यावर गार्डन दिल करते. एवढं चांगलं वातावरण, एवढं चांगलं त्या वागत होत्या एकमेकांशी, असं त्यांच्यावरून वाटत पण नव्हतं की त्या म्हणजे एकमेकींसोबत रागवतात, भांडतात किंवा एकमेकीला मारतात, अत्याचार करतात. सासू सुन तर त्या कमीच, मायपेक्षा पोरीपेक्षा जास्त त्यांचं घट्ट नातं दिसत होतं मला. आणि तुम्ही काय त्यांना फसवायला निघालात का? म्हणजे तुम्हाला दुसऱ्याच्या घरातलं वातावरण बरं वाटत नाही का? दुसऱ्याच्या घरात आग लावायची कामं करता का तुम्ही? काय बोलून राहिला मॅडम तुम्ही? तुम्हाला माहित आहे काय आम्ही काय पागल आहे का? आम्ही काय फसवायचे काम धंदे करू कोणाले? मोठ्या म्हणून राहिलाय का फसवायचे काम धंदे करू राहिले म्हणून? काय केलं त्या बाईनं? काय केलं सांगा, काय केलं त्या बाईनं? काय सांगितलं तुम्हाला त्या बाईनं? ओ ताई आवाज खाली. आमच्या सोबत जास्त उच्च आवाजाने बोलायचं नाही, समजलं काय? आपली जेवढी लिमिट आहे त्या लिमिट मध्येच बोलायचं. सांगत आहे मी. तसे तुम्ही तिघी चौघी बाय खूप उद्धट आहे बोलायला, काही चांगलं नाही बोलायला. माणूस पाहून बोलत नाही तुम्ही. हे काय तुमचं बोलणं आहे का माझ्याशी? बिलकुल बिलकुल कमी आवाजात बोलायचं आणि फालतूच्या फालतू इथं काहीच्या काही लावायचं नाही, समजलं? ओ मॅडम आम्ही मॅडम शिवाय बोलत नाही. तू ना मी करत नाही. तुम्ही आमच्यापेक्षा लहान असून आम्ही तुम्हाला मॅडमचा दर्जा देऊ शकतो? आम्ही सर्वसामान्य महिला आहे. या गावातल्या आम्ही शेतकरी महिला आहे, मजदूर महिला आहे, म्हणून तुम्ही आमच्यावर दबाव टाकता काय? म्हणजे तुम्हीच तर तोंड पाहून बोलत आहे. आम्ही पागल नाही आहे. असं उगाचच कोणाला अरेस्ट करण्यासाठी आम्ही तुम्हाला घेऊन येऊ. या बायानं गुन्हा केला, याले पोलीस स्टेशन मध्ये न्या, याले जेल मध्ये जेल करा, असं आम्ही उगाचच नाही आलो ना. काय बोलताय तुम्ही? आवाज खाली करून बोला. आम्हाला माहित आहे ना ती कोणत्या पद्धतीची बाई आहे, पूर्ण गावाला विचारा. हे बघा तू न मी करण्याचं कारण नाहीये. माझ्यापेक्षा मोठी मोठी लोक मला तुम्ही ना आम्हीच म्हणतात. माणसाच्या पदवीनुसार माणसाची नावाची ओळख बनल्या जाते आणि त्याच्या मान सन्मान पण त्याच्या पदवीनुसार होतो. आणि राहिली गोष्ट पूर्ण गावाला विचारून घ्या. पूर्ण गावाला जर विचारले तर 50% लोक हो म्हणतील आणि 50% लोक नकारतील, समजलं? तर त्याच्यापेक्षा जी घरातली मोठी व्यक्ती आहे, त्या व्यक्ती ज्या व्यक्तीवर ज्या व्यक्तीच्या बद्दल म्हणजे तुम्ही गुन्हा घेऊन आला, तो व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर अत्याचार करणार होता, तिची सासू. तिच्या सासूला जर विचारलं ना तुम्ही, बघा तिची सासू अशातली काहीच नाही सांगत, तिची सासू उलट तुम्हाला दोषी ठरवत आहे. मग तिच्या सासूवर जर इतके अत्याचार झालेच असते तर मग तिच्या सासूने तर खरं खरं सांगितलं असतं ना का ही माझ्यावर अत्याचार करते. अरे एवढे अत्याचार झाल्यावर कोणी सहन नाही करत, कोणी सहन नाही करत. एवढा अत्याचार झाल्यावर तिने चुपचाप सांगत होती का ही आज माझ्या समोर चांगलेपणाचा चांगुलपणा करताय पण उद्या चालून हे पुन्हा अशीच कराल. मॅडम शांताचं बरोबर आहे, तुम्ही हिला घेऊन जा असं त्या व्यक्तीला म्हटलं असतं. राहिली गोष्ट डबल तुम्हाला सांगायची तर त्या व्यक्तीला मी बाहेर बोलावते आणि खरं काय आहे ते तुम्हाला दाखवते, लक्षात असू द्या. बोलवा तिला बाहेर बोलवा. हवालदार आवाज द्या. मिसेस काजल उघडे जरा बाहेर या आणि तुमच्या सासूला आणि तुमच्या घरात जेवढे पण लोक आहेत त्यांना तुम्ही घराच्या बाहेर घेऊन या. थोडी चर्चा करायची तुमच्या सोबत, बाहेर या. मागे मागे वा आणि हवालदार या दोघींना अरेस्ट करा. या दोघी नालायक बाया आहे.
हा बोला मॅडम, काय झालं? तुम्ही मला सांगा, तुमच्यावर अत्याचार होतात का? तुमची सून तुम्हाला म्हणजे असं तुमच्यावर प्रेशर देऊन, तुम्हाला दबावामध्ये ठेवून तुमच्याकडून हे सगळं बोलणं करून घेत आहेत का? मला स्पष्ट स्पष्ट सांगा, कारण की उद्या चालून जर पुन्हा तुमच्यावर अत्याचार होऊन जर अशी वेळ आली, जसं शांतानं मला सांगितलं की तुमची सून तुमच्यावर खूप अत्याचार करते, तुम्हाला लपून ठेवलं, तुम्हाला बांधून ठेवलं, तुम्हाला खूप कांटे, तुम्हाला जेवायला नाही देत, काही अशा प्रकारच्या गोष्टी तुमच्यासोबत होतात का? सांगा मला, स्पष्ट स्पष्ट सांगा. उद्या चालून जर माझ्या कानावर अशी गोष्ट आली तर आम्ही तुमच्या सुनेला अटक करणार नाही, समजलं? हे पा पोलिशीन बाई, माई सून मायावर अत्याचार करत नाही. मी माया घरातल्या घरात राहतो. माई सून माया स्किनचा लय मोठा खयाल ठेवते. ते ब्युटी पार्लर करते, ते सावडी आहे, मी गोरी आहे म्हणून ते मला कामाला नाही जाऊ देत, कोणता धंदा नाही करू देत, कोणता पाणी नाही भरू देत, ना काही करू देत. ते नुसतं माझ्या नखाची, बोटाची, अंगाची सर्व गोष्टीची काळजी घेत राहते. अन ह्या बाया ज्या आहे, यांले हिच्या संसारात आग लावायची आहे. हिचा संस्कार पूर्ण गावात चांगला आहे, हिचा संसार पूर्ण गावात चांगला आहे ना, सर्व गावातून बसतर या चौघीचा संसार आहे म्हणून या जळतात आम्हाला. आणि आमच्या घरी सर्व गोष्टीची कमीच नाही, कोणत्या गोष्टीची, सर्व गोष्टींना आम्ही बरोबर आहे. आमचं घर जरी पडलं मळलं सण, पण आमच्याजवळ पैसा लय आहे म्हणून या बाया आम्हाला जळतात, जळल्या पैया आम्हाला फसवण्याचा प्रयत्न करताय. आणि बघा गंगाबाई, बघा माय चंद्रकला बुडे, किती नालायक निघाली व तू. एवढ्या दिवसाची कुठे बांधली होती तुला हिनं? एवढे अत्याचार केलते, यावर खाऊ पिऊ नाही दे. अगं माय तोंडाबाचा आवाज त्या घरातून, किती नालायक निघाली तू. शिव्या दिवशी वाटून राहिल्या तुले मला आता. तुला याच्यानं एवढ्या मोठ्या बैठून नाक कपडे खाली पा लागून राहिलं. खरंच लक्षात ठेव तू, तुला हेलाय भोगा लागन. तुला जर आता दबावात ठेवलं असेल त्या सुनीनं, तू लक्षात ठेव बाई. त्या सुनीन जर तुला वागवलं नाही तरी चालते, पण माया शांताबाईला फसवलं तर मी, आणि ते फसवणं जर वाईट पद्धतीमध्ये जर निघालं तर पाय मी तुला सोडणार नाही चंद्रे. काय रश्मी, माया सासूले काहीच्या काही नको बोलू तू. नालायक गिलायक तुझी सासू असं नालायक, त्या खानदान नालायक असं. माया सासूले एक शब्द लब्ज जास्तीचा बोलायचं नाही. माया सासूले मी असं काय करणार आहे? काय तुम्ही व बाबा, तुमचे नवरे दारोडे आहे, सर्व दारू पेते. माझा नवरा दारू पिऊन तमाशा नाही करत, तुमचा नवरा दारू पिऊन तुम्हाला झोडपते म्हणून तुम्ही आम्हाला जडून राहिला काय? आणि असं करत मी केलं नाही, असं करायला काहीच्या काही लावून राहिला. मी माझ्या सासूला असं काय करा? मी माझ्या सासूला अशा शब्दात मी कधीच नाही बोलत. माझ्या सासूला अशा शब्दात बोलाले दैया रे दैया, मी मरून जाईन मी अशा शब्दात बोलन तर. देवा मला आताच मारून टाक रे देवा. नाही, मी माझ्या सासूला घोर आणणार तर घोर पाप. मी एवढ्या खालच्या पद्धतीने मी कधीच नाही बोलू शकत पोलिशीन बाई. मी तुम्हाला सांगते, या चौकीला अटक करायची असेल तर. या बाया नेहमी नेहमी मला त्रास देतात, आमच्या संसारात नुसतं टांग टाकतात. माझी सासू कोणत्या तरी याच्यावरून वाटते का तुम्हाला मी तिच्यावर अत्याचार करत असेल म्हणून, किंवा मग त्या माझ्या प्रेशर मध्ये अशा बोलताय, तुम्हाला असं वाटते का? तुम्हीच सांगा. तुम्हाला जर वाटत असेल ना, मला अरेस्ट करा सासूबाई. मी तुम्हाला तुमच्यासाठी काही पण करू शकते, जीव की प्राण. घेऊन चला मला, घेऊन चला. हे बघा मॅडम, तुम्हाला काहीतरी गलत फहमी झाली आहे. ह्या ज्या बाया आहे, ह्या बाया नालायक आहे, बेशरम आहे आणि निर्लज्ज आहे बाया आहे. यांच्या सोबत माझं कितीतरी भांडण होते, आणि मी माझ्या सुनेला एवढं प्रेमानं वागवते, तिच्यावर एवढे चांगले संस्कार टाकते, आणि ती पण मला त्याच पद्धतीने बघते. आणि माझी सुनीनं मला कधी हेकड बोललं नाही, मला कधी खालच्या दर्जाचं बोललं नाही. माझ्या सर्व गोष्टी पूर्ण करतात. अजून मला काय पाहिजे? मला आंघोळ सुद्धा ती करून देते, एवढी चांगली माझी सून आहे. आणि या जनरेशन मध्ये अशी सून कोणाला भेटते काय? नाही भेटत. मी आता 10वी फेल आहे त्यावेळेची. मला पण खूप शिक्षण आहे, असं नाही की मला शिक्षण नाही म्हणून. आणि जर हिच्या दबावाखाली जर समजा मी असं बोललं असतं तर माझं शिक्षण केव्हा कमी पडलं असतं. मी सरळ सरळ सांगितलं असतं, माया पोराले मार का माया कोणाला मार तू. म्हणजे दबावाखाली, म्हणजे आता हिने मला कोणत्या ना कोणत्या दबावाखाली म्हटलंच असतं ना, जर तू अशी बोलले तर त्या पोराले मारण, असं मारण तसं मारण म्हटलंच असतं ना. पण मी सांगते मॅडम, माझी वय झाली आहे, मी कधी खोटं बोलत नाही. माझी सून सत्य आहे आणि या सगळ्या बाया खोट्या आहे. हो समजलं, मला कळलं तुमच्या याच्यावरून. ठीक आहे. आई आतमध्ये चला, तुमच्या स्किनवर उन्हीचा इफेक्ट होईल. सनस्क्रीन नाही लावली तुम्ही आज. काय तुमचा मी आता रिसेप्शन मेकअप करून देणार आहे. चला आतमध्ये चला बरं. आणि मॅडम, या दोघीला अरेस्ट करा. हे गंगा आणि शांता, या दोघीला पहिले अरेस्ट करा. या दोघी आमच्या संसारात खूप टांग टाकत आहे आणि यांच्याचमुळे आम्ही मागाय. यांना तुम्ही अरेस्ट करा. मागं म्हणजे याच आम्हाला मागं आणताय. बघा, त्यांच्या कोणत्याच गोष्टीवरून वाटलं नाही की त्या अशा करत असतील त्या दबावामध्ये. मला तर उलट तुम्ही जे आहे लॉल टॉपवाली जी बाई, काय नाव आहे तिचं, रश्मी ताई, तुम्ही जेव्हा बोलल्या ना तेव्हा मला असं वाटलं की तुम्ही तिच्यावर दबाव टाकून तिच्याकडून खोटं बोलण्याचा प्रयत्न करून घेताय. मला असं वाटलं. नालायक त्याने, नालायक तुम्ही आहे. चला, इथं बिलकुल सत्यमेव जयते, सत्याच्या मार्गाने आम्ही चालणारे लोक आहोत.
आणि आम्हाला ज्या जिथे आम्हाला क्राईम दिसतो आम्ही त्याच लोकांना अरेस्ट करत असतो. चला तुम्हाला अटक होत आहे. तुम्ही दुसऱ्याच्या घरात आग लावून दुसऱ्याला फसवण्याच्या प्रयत्नामध्ये तुम्ही स्वतः फसले आहे आणि त्या क्राईम मध्ये मी तुम्हाला अटक करत आहे. चला गंगाबाई आणि शांताबाई तुम्हाला अटक होत आहे. चला पोलीस स्टेशन मध्ये चला. काय आहे ते पोलीस स्टेशन मध्ये बघू आणि नंतर तुम्हाला कोर्टाच्या नियमाप्रमाणे सुट्टी होईल. चला माझ्यासोबत आता. अमाय असं कसं मॅडम, असं कसं म्हटलं तुम्ही यायला घेऊन जाण? हे असं कसं, हे आधी तुम्हाला समजायला हवं होतं. असं कसं आपण कोणाच्या घरात अंधार लावू म्हणून, समजलं का? चला आता पोलीस स्टेशनला चला. आणि बाकीचं मग तुम्हाला तुमच्या दोघीला जर यायचं असेल, चौघीला जर यायचं असेल तर चला. आणि दोघीला जर यायचं असेल तर दोघीलाही चला. मी अटक करायला फक्त शांताबाईला आणि गंगाबाईला अटक करू शकते, कारण की त्या दोघी जणी आल्या होत्या म्हणून सांगत आहे. ज्याचं करावं भलं तो म्हणते आपलंच खरं. घे व माय. दुसऱ्याचं चांगलं करण्यात स्वतःच इकडलं लक्ष विसरून गेली माय ना स्वतःच फसून गेली बापा. माय चंद्रीला जराशी काही लाज नाही वाटली का हो बापा? चंद्री अशी कशी बदलली हो माय? ती किती नालायक सून निघाली बाई. पोलीसवाली मॅळ दिसले, मला मॅळ दिसाले बापा. काय झालं हो हे? जो ज्याचं करा भलं तो म्हणते बाई मायच कर. घे व माय. शांती पुऱ्या गावाचं भलं करते हो माय. पुऱ्या गावाचं भलं करते. सर्वच्या मदतीला धावत्यात. तिला काय माहित माय का तेच जाऊन फसन म्हणून? तिने विचार केला होता का बुडीले आग होत असन, बुडीले दर्द होत असन, बुडी कोणत्या कोणत्या परिस्थितीतून धावत असन, कोणत्या कोणत्या परिस्थितीत असन, खाली भेटत असन, नाही भेटत असन, तब्येत पाणी कशी आहे, काय कशी आहे, तिचा विचार करण्यात तिनं तिच्यासाठी पोलिस बोलावले आणि बिचारे स्वतःच फसली व माय. हे काजल बाई दिसते तशी नाही या मा वांडाई बाई हाय ना मा चालाक बाई आहे बापा. अमाय अमाय पण कोमलले माहित पडन, आरतीले माहित पडन, त्या गाय म्हणून आमच्या मायले कसं जाऊ म्हणून तुम्ही म्हणन बाई. ते जुळून दे माय. पण ते काजलनं कसं गेम केला ना काय केला. ते बुडी होती कुठं, आली कुठून, त्या बुडीच्या कपडेवरून, तिच्या चेहऱ्यावरून, तिच्या हलतीवरून बुडी काही घसरली नाही माय. काही काय बोलली माय तिचं तिले माहित बापा. मी डोक्यावर हात ठेवला बापा. अव जर माणूस जर खरं खरं सांगन, खरं जर खोट्यात रूपांतर होईन माय. माय बोलतीच बनवून गेली ना बापा. शांती व गंगी व शांतीनं गंगी माझ्यासाठी लय धावते माझ्यासाठी सर्वजणी. आता मी त्याच्यासाठी धावतो. त्याच्यासाठी मी सत्याचा मार्ग बाहेर काढतो. अशी कशी सत्याचा मार्ग बाहेर काढत नाही तर. आणि त्या काजलने मी अंदर टाकल्याशिवाय राहत नाही. आणि कलावती कमलाले बी पहिले त्याला अंदर टाकतो, लागत तर त्याला मी सोडून आणन. पण शांताबाईचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही मी रश्मी वाय मी. त्याने माझ्यासाठी लय केलं, मी त्याच्यासाठी लय करतो. लय झाला आता मी त्याच्यासाठी लय करतो. माझ्या पैसा धरून नसन पण सत्याचा मार्ग निवडताना मला पैशाची गरज नाही पडत. पार्वती पैशाची गरज पडली तर तू माझ्यासोबत आहे. पण सत्याचा मार्ग निवडूनच आपण शांतीला घरी आणू. तिच्याशिवाय आपण शांतीला घरी आणूच नाही. कशी टाकते माहिती आहे बाहेर, कशी टाकते सांग तू. त्यानं काही गुन्हा ते केला पाहिजे टाकासाठी. आता ती तिच्या सासूला डोक्यावरच वागवण, त्या बुडीला डोक्यावरच वागवण. ते आता नाही तिने खालच्या दर्जाची पायंदे भल्ली पायंदे. लय मोठा गेम केला माहिती ना. शांतीलाच फसून टाकलं बापा. शांतीनं गड्डा खोदला दुसऱ्यासाठी, तिनं गड्डा नाही खोदला तरी ती जाऊन पडली माय. चांगल्यासाठी केलं ना वांगलं झालं माय. एक काम करा, घरी जा, विचार करा आणि लगेच मग चालला जा मग पोलीस स्टेशन मध्ये. काय तर मी येईन सोबत, पहिन मी येईन नाही तर कायच करा. मला भले डोकं दुखून राहिलं. चल बाई पार्वती घरी जातो मी, येतो बात तिकडे त्याचं काय हालच ना काय नाही ते बापा. जाऊ आपण पोलीस स्टेशन मध्ये. धीर पकड. जाऊ बापा. मित्र हो तुम्ही काय म्हणे काय त्याला अंदर टाकायला पाहिजे होतं म्हणेन तुम्हीच. इले व्हिडिओ आवडला नाही म्हणे कालचा. कातील कलावती कमलेला जायला टाका लागत होतं म्हणे. तर आपण त्याला जायला टाकू, पण थोडस तुम्ही वेट करा ना. वेट करा. प्रत्येक गोष्टीला टाइम लागते. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर भेटूया मग उद्याच्या भागामध्ये. नमस्कार, गुड नाईट, बाय, स्वीट ड्रीम, टेक केअर. अजून काय सांगू तुम्हाला? अजून तर काही नाही. शांताबाईला आता कसं सोडवते, काय सोडवते आणि कोण सोडवते हे तुम्ही लक्षात घ्या. का बा अजून काही होते काजल सोबत ते उद्याच्या भागात दाखवते मी. काय होते काय नाही तर याच्यावर काजलचं काय रिएक्शन आहे काय नाही तर. आणि जेलमध्ये गेल्यावर काय होते, बाकीचे लोक गावात काय चर्चा करते बघू. मग आता आपण उद्याला. हे कसं वाटलं ते कमेंट करून सांगा. चांगलं वाटलं तर चांगलं म्हणा बापा, बेकार वाटलं तर बेकार म्हणा. जाऊ द्या तिकडे.